विकासाच्या निमित्ताने जनतेने दिलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. मी राजकारणात आलो ते पदासाठी नाही, तर जनता जनार्दनासाठी काहीतरी करता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला ते माझ्यासाठी सर्वात मोठं बळ आहे. तुमच्या प्रेमामुळेच मला रोज नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते. तुम्ही सर्वजण माझं कुटुंब आहात. माझ्या प्रत्येक यशामागे तुमच्या सर्वांचा सहभाग आहे. तुम्हा सर्वांच्या ऋणातून मी कधी ऋणमुक्त होऊ शकणार नाही, असे भावनिक प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने उभारण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारे ठरणार असून युवक व कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. तसेच सामाजिक एकतेचे केंद्र म्हणूनही या सभागृहाकडे पाहिले जात आहे. दरम्यान 2 कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामांमुळे शहरातील वाहतूक सुलभ होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. मी केवळ तुमचा आमदार नाही, मी तुमच्या हक्काचा माणूस आहे, तुमचा सेवक आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहीन, असेही आमदार बबनराव लोणीकर हे यावेळी म्हणाले.